डेली रुटीनमध्ये जिम ही पहिली ॲक्टिव्हिटी असते माझी. आज मी घरी आल्यानंतर चंदेरी नवीन साडी आली होती ती बघितली, तूपसुद्धा आलं होतं घरी. त्याच्यानंतर मी सचिन आरव मूव्ही बघून आलो. तन्वी, ताई, अक्षय आले होते, त्यांच्या फ्लॅटचं पोझिशन मिळणार होतं, तर त्यासाठी गेलो होतो. फ्लॅट खूप सुंदर झालेला आहे आता आणि मे महिन्यामध्ये बुकिंग केलं होतं. तेव्हा मी कोणालाच सांगितलं नव्हतं, पण नंतर म्हटलं आता वास्तुशांती आहे त्यावेळी तरी पूर्ण डिटेल्स मी दाखवेनच तुम्हाला. सगळं जाऊन बघितलं आम्ही कसं झालेलं आहे काम, काय काय झालेलं आहे. लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असालच. त्यानंतर आम्ही सगळे गेलो पाणीपुरी खायला, कारण काहीतरी ट्रीट म्हणतेच. मग थोडा वेळ इथं स्पेंड करून आम्ही सगळे घरी आलो. जेवण झालं, त्याच्यानंतर आईस्क्रीम खाल्ला आणि त्याच्यानंतर एक गेम पण खेळायला घेतला आम्ही. खूप म्हणजे खूप हसलो त्या गेममध्ये, तर प्रचंड हसलो. त्याच्यानंतर मम्मी मला बोलली होती तुझे केस खूप ड्राय दिसत आणि ॲक्च्युली ते ड्राय झाले होते. म्हणून कॅस्टर ऑइल मी लावलं, पण कॅस्टर ऑइल खूप थिक असतं, एका वॉशमध्ये ते जात नसतं. केस असे तेलकट दिसतात. सल्फेट असलेल्या शॅम्पूने ते अजून खराब होतात, ड्राय होतात. म्हणूनच मी आल्प्स गुडनेस फेनुग्रिक बायोटिन अँड रेडेन्सिल अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरायला सुरुवात केलेली. खूप दिवस झाले. माइल्ड आहे, ट्रान्सपरंट आहे, कोकोनट बेस्ड क्लिन्झिंग एजंट असल्यामुळे ते केस छान स्वच्छ होतात अगदी एका वॉशमध्येच. कोणतेही हार्श सल्फेट नाही आहेत. जेंटल आहे केसांच्या वरती आणि स्काल्पवरती सुद्धा. त्याच्यामुळे मी हे खूप दिवस झाले वापरते आहे. याच्यामुळे हेअरफॉल रिड्यूस होतो, शाईन मिळते केसांना आणि हेल्दी हेअरसुद्धा होतात. ग्रीझीनेस केसामध्ये अजिबात राहत नाही, खूप छान मॅनेजेबल राहतात, अगदी मस्त दिसत. कोणतीही हेअरस्टाईल केली तरी शायनी राहतात. आणि हां, स्काल्पसुद्धा 2-3 दिवसानंतर जरी तुम्ही बघितलं तरी खूप क्लीन राहते. एक्सक्लुझिव्हली हे प्रोडक्ट अवेलेबल आहे पर्पल.com वरती. त्यासोबतच हा QR कोड स्कॅन केला तरी तुम्हाला मिळून जाईल.